नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। बीडमध्ये पोलीस कर्मचारीच चोर बनल्याचा प्रकार समोर आला आहे। ड्रीम 11 रमी ॲपमध्ये पैसे बुडाले, त्यामुळे लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने चोरी केली। यापूर्वी देखील या पोलिसाने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच 58 बॅटऱ्यांची चोरी केली होती। अमित मधुकर सुतार बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते। 2024 मध्ये इंटरव्ह्यूसाठी लागणाऱ्या 10 बॅटऱ्या चोरल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। या घटनेला वर्ष उलटत नाही, सुतार याने आणखी एक कारनामा करत 2 साथीदारांसह 7 दुचाकींची चोरी केली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या चोरट्या पोलिसाला जेरबंद करण्यात आले। पोलीस अधीक्षक कार्यालयातून बॅटरीची चोरी केल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अमित सुतार यांचे निलंबन केले होते। तो सध्या जामिनावर बाहेर होता, परंतु अमित सुतारला ऑनलाईन जुगार, दारू, गेम खेळण्याचा छंद होता। यात त्याने हजारो रुपये गुंतवले होते। काही लोकांकडून कर्जही घेतले। हे पैसे परत करण्यासाठी अखेर चोरीचा मार्ग अवलंबावा लागला। दरम्यान पोलीसच चोर बनल्याने या प्रकाराची जिल्हाभरात चर्चा होत आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, बीड। दिनांक 5/7/2025 रोजी संध्याकाळी 2 इसम आपले बार्शी नाक्या येथे स्वस्तमध्ये गाडी विकणार आहेत अशी माहिती मिळाली होती। आम्हाला अंदाज आला की ते चोरीचा गाडी असण्याचा दाट संशय असल्यामुळे आमची टीम त्या ठिकाणी रवाना केली। तर सदर ठिकाणी ते 2 इसम आणि मोटरसायकल मिळाली। त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता की सदर गाड्या ही अमित सुतार की जो निलंबित पोलीस अंमलदार आहे, वायरलेस विभागामध्ये तो काम करत होता, तर त्यांनी ह्या गाड्या चोरल्याचे निष्पन्न झाले। त्यांच्याकडे त्याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याच्याकडून 6 गाड्या चोरलेल्या की जे बीड शहर आणि शिवाजीनगर येथील गाड्या आहेत, हद्दीमधल्या गाड्या आहेत, त्या सर्व गाड्या आम्ही ताब्यात घेतल्या आणि तिन्ही आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये म्हणजे बीड शहर येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले आणि त्याचा PCR घेण्यात आलेला आहे। आणि तिन्ही आरोपी शिवाजीनगरचे 4 गुन्हे आणि बीड शहरमधले 2 गुन्हे अशा 6 गुन्ह्यामध्ये वर्ग करून पुढील तपास बीड शहर आणि पोलीस आणि शिवाजीनगर करीत आहेत।